मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत साधी माणसं याचा फुल एपिसोड. कालच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहिलं की देविका आणि पंकज यांनी त्या भूतांचा प्लॅन करून सोने हडपण्याचा प्लॅन केलेला असतो. आता आपण पाहणार आहोत सत्य त्यांचा प्लॅन कसा हाणून पाडतो. सगळेजण एका रूममध्ये बसलेले असतात आणि तो आपल्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण घाबरतही तितकाच असतो. आणि सगळेजण निरूपाला म्हणतात, आई मम्मी तू मोठी आहेस ना, तू अगोदर जा. हे ऐकून निरूपा 2-4 पावलं पुढं चलते आणि लगेच चिरकत मागे येते आणि म्हणते, नाही 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 मी नाही जाणार. आणि सगळे विचारतात काय झालं काय झालं. त्यावर निरूपा म्हणते, नाही नाही मी नाही जाणार. आणि देविका म्हणते, असं कसं आई, तुम्ही तर खूप स्ट्रॉंग आहात ना. त्यानंतर पंकज त्या पप्पाला म्हणतो, पप्पा पहिला मान तुमचा. आणि पप्पा म्हणतात, यात मानबिन कसला, मी नाही जाणार. निरूपा म्हणते, नाही नाही ते पण नाही जाणार. आणि तिच्या नवऱ्याला म्हणते, ओ नाही जायचं. नाही नाही जायचंच नाही. पंकज विचारतो, मग कोण जाणार. आणि त्याची नजर रवी रियावर जाते आणि तो त्यांना म्हणतो, रवी रिया आता तुम्ही जायचं. आपली चुलबुली रिया म्हणते, असं कसं, आम्ही लहान आहोत ना. आणि त्यावर रवी पण म्हणतो, हां हां आम्ही लहान आहोत ना, आम्ही नाही जाणार. त्यावर पंकज म्हणतो, हां तुम्ही लहान आहात ना म्हणूनच पुढे जायचं, आणि मम्मी पप्पा तुम्ही मोठे आहात ना म्हणून तुम्ही मागे राहायचं. रिया म्हणते, नाही नाही म्हणून तर मी म्हणते ना, आम्ही लहान आहोत, आम्ही सगळ्यात मागे राहू. तुम्ही मोठे आहात ना, मग तुम्ही पुढे जायचं. आणि हे सगळे एकमेकांना पुढे ढकलण्यासाठी तयार झालेले असतात. सगळे एकमेकांना पुढे जाण्यासाठी ढकलत असतात. आणि तेवढ्यामध्येच मीरा म्हणते, थांबा थांबा थांबा. ती घाबरतच म्हणते, मी जाते, मी पुढं जाते. आणि सत्या म्हणतो, आपण सगळ्यात शेवटी. त्यावर पंकज म्हणतो, आपण नाही तू जायचंस. आणि सत्या म्हणतो, ठीक आहे सगळ्यात शेवटी मी. निरूपा म्हणते, थांबा थांबा 1 मिनिट थांबा. इडा पिडा टळो असं म्हणत चला. आणि सगळेजण ते वाक्य पुन्हा पुन्हा बोलत असतात. मीरा सगळ्यात समोर असते आणि सगळ्यात मागं सत्य असतो. मीरा सत्याला म्हणते, अहो तुम्ही आहात ना माझ्या बरोबर. आणि त्यावर सत्या म्हणतो, हो हो मी आहे. आणि सगळेजण एका सुरामध्ये इडा पिडा टळो असं म्हणत एक एक पाऊल पुढे टाकत असतात. ते सगळे पुढे जातच असतात की तेवढ्या अर्ध्या रस्त्यामध्ये ती छाया हातामध्ये मेणबत्ती घेऊन उभी राहते आणि हसते. हे सगळेजण पाहून खूप चिरकतात, खूप घाबरतात. लाईट्सही आपोआप बंद चालू होत असतात. आणि कसं बसं करून ते सगळेजण सत्याच्या रूममध्ये येतात. निरूपा सत्याला चिटकून बसलेली असते. एरवी म्हणणारी, तो माझा मुलगा नाही, मी त्याची आई नाही असं म्हणणारी निरूपा आता त्याचा घट्ट हात धरून बसलेली असते. आणि निरूपा म्हणते, मी तुम्हा सगळ्यांना सांगते, ते साधं सुद्धा भूत नाहीये. निरूपा रडक्या स्वरामध्ये म्हणते, ती छाया आता माझ्या मानगुटीवर बसणार आहे. आणि त्यावर सत्या म्हणतो, ए निरूपा काय बोलते ग. ती छाया तुझ्या मानगुटीवर बसणार आहे, तिला काय येड लागलंय का. तिला असं वाटलं असेल की तू तिच्यासारखी आहे म्हणून ती तुला इथून घेऊन जायला आली असेल. त्यावर निरूपा म्हणते, नाही मी जाणार नाहीये पण. आणि पंकज बोलतो, अगं मम्मा नाही जायचे काय, तो सत्य तुला भूत म्हणतोय, भूत. निरूपा सत्याला हलक्या हाताने मारत म्हणते, काय रे तू आता असं करणार आहे. निरूपा म्हणते, तू भूताचा भाऊ. सत्यजित म्हणतो, मी चाललोय आता. निरूपा म्हणते, अरे तू बरोबर असलास ना, ती छाया येऊ दे नाही तर माया येऊ दे. निरूपा सत्याला म्हणते, मी आजची रात्र तुझ्याजवळ राहू का. त्यावर सत्या म्हणतो, नाही त्यापेक्षा ना मी भूताबरोबर रात्रभर पत्ते खेळेन. देविका मनातल्या मनात म्हणते, ही बाई जर सत्याबरोबर अशीच 24 तास राहिली तर मला सोनं कधीच मिळणार नाही. असं होऊन जमणार नाही. नाही आता या दोघांना वेगळं केलंच पाहिजे. देविका म्हणते, असं होऊन चालणार नाही, या दोघांना अलग केलंच पाहिजे. जर असं नाही झालं तर सोनं काय, आमच्या वाट्याला एखादं पातेलं सुद्धा येणार नाही. आणि देविका हळूच पंकजच्या कानात म्हणते, बेबी काहीतरी कर. आणि त्यावर पंकज फक्त म्हणतो. सत्या म्हणतो, ठीक आहे, मला काहीतरी विचार करावा लागेल. आणि इकडे पंकज हळूच खिशामधून मोबाईल काढतो आणि काहीतरी मेसेज सगळ्याच्या नकळत टाईप करून सेंड करतो. आणि मेसेज सेंड झाल्या चहा पाणी घेऊन जी वेटर आली होती ती वेटर हळूच खिडकीतून येते. म्हणजे खिडकीत येते आणि आतमध्ये पाहते. हळूच एक माचीसची काडी काढते, आग पेटवते आणि मीरा सत्याच्या फोटोवर टाकून देते. आणि त्या आगीलाही पाहतो सत्याच. आणि पाहून असं नाटक करतो जणू काय त्याने काही केलंच नाही. असं म्हणतो, बापरे बघा मीराच्या फोटोला आग लागली. सगळा आरडाओरडा करतो. सत्या निरूपापासून उठायला पाहतो, पण निरूपा त्याचा हात घट्ट धरून बसते आणि म्हणते, ए तू नको जाऊ. पंकज एखाद्या भोंदू बाबासारखा बोलतो आणि तो म्हणतो, आता ह्या छायाची छाया मीराच्या मानगुटीवर बसणार आहे. निरूपा रवीला म्हणते, ए रव्या जा विजव ती आग, लवकर विजव. आणि रवी पळत त्या फोटोजवळ जातो आणि ती आग विझून टाकतो. पंकज आता मात्र एखाद्या भोंदू बाबासारखा अंगात आल्यासारखाच बोलतो आणि तो म्हणतो, ए तू का मूर्ख आहेस मूर्ख, कशाला ती आग विझवलीयस. आग विझून काही होणार नाही, हा इशारा आहे इशारा. त्यावर सत्यजित विचारतो, कसला इशारा. आणि पंकज म्हणतो, छायाचा इशारा. तिचं म्हणणं असं आहे की ती आता मीराला पेटवणार आहे. उंदराला मांजर साक्ष.
आणि ही देविका लगेच त्याला बेबी बेबी शांत हो करत म्हणत असते आणि तो शांत होतो. जणू काय आता भानावर आला आणि तो लगेच म्हणतो, कुठे मी कुठे? इकडे तिकडे पाहतो आणि देविकाला विचारतो, कुठे मी कुठे? आणि देविका म्हणते, इथेच आहेस तू. पंकज म्हणतो, मला भीती वाटते भीती. आणि देविका विचारते, काय रे, तुला जाणवतंय का इथे काही? आणि त्यावर पंकज म्हणतो, हो मला जाणवतंय. त्या छायाची छाया मला मीरावर जाणवते. सत्याचे पप्पा म्हणतात, अरे ग बसा रे, ह्याच्यातून कसं निष्ठायचं ते बघा आधी. आणि निरूपाला आठवतं, तिला तरंगती मेणबत्ती म्हणत असते, म्हणजे ती छाया बोलत असते की मला खऱ्या सोन्याचे दागिने पाहिजेत, ते घालून मला नटायचं आहे आणि मला ते दागिने तुमच्याकडून हवे आहेत. निरूपा आता सगळ्यांना म्हणते, ह्यातून सुटण्याचा फक्त एक मार्ग आहे, मी आणि रिया तिकडे जर गेलो तर आपण समजे यातून सुटू शकतो. सत्य विचारतो, कसला मार्ग? आणि रिया तिकडून इशारा करून आईला सांगत असते, नका सांगू. आणि मीरा म्हणते, असला कसला मार्ग आहे आणि असं कसं तुम्ही खात्रीने सांगू शकता की ते सगळं केल्यावर आपण सगळेजण सुटू? देविकाला आणि पंकजला आलं टेन्शन. आता त्यांना वाटतं आपलं नाव पुढे येणार, भांडं फुटणार. आणि सत्यजित निरूपाला म्हणतो, अगं निरूपा सांग की. निरूपा म्हणते, ते आमचं सिक्रेट आहे. आणि त्यावर सत्यजित विचारतो, सिक्रेट कुणाचं? आणि निरूपा म्हणते, माझं, रियाचं आणि त्या छायाचं. सत्यजित म्हणतो, ए बाप, पाहिलं का, ती छाया आता ह्या निरूपाची मैत्रीण झाली आहे. रवी पण विचारतो, पण असं आहे तरी काय नक्की? निरूपा दात खाऊन म्हणते, आता काय करायचं असं सारखं विचारत बसू नका. तिनं जर ऐकलं नाही हे समजा तर लयच गोंधळ होईल. आणि त्यावर सत्यजित म्हणतो, ए निरूपा, तुला ना खरंच झपाटलंय बघ. सत्यजित पुन्हा विचारतो, अगं कोणाबद्दल बोलतेस? ती म्हणजे कोण? आणि निरूपा म्हणते, छाया. आणि इकडे देविका मनातल्या मनात म्हणते, ही बाई जर सगळंच असं एक एक करून बोलत गेली ना तर वाट लागेल. आणि पंकज पण म्हणतो, यांना आता गप्प कसं करू? पंकज रियाला विचारतो, काय सिक्रेट आहे तुमचं? तू तरी सांग की, कशा पायी गप्प आहेस तू? आणि त्यावर निरूपा करून तिला सांगते, चुप बस. रिया म्हणते, नाही काही सिक्रेट नाही. त्यावर मीरा म्हणते, रिया, वर्षाच्या शेवटच्या दिवशी अजिबात खोटं बोलायचं नाही हा. रिया म्हणते, नाही खरंच, मी खरंच बोलते, खोटं अजिबात बोलत नाहीये. आणि त्यावर सत्यजित निरूपाला म्हणतो, काय ग, ती काय गुप्तधन वगैरे दाखवणार आहे का? आणि त्यावर निरूपा म्हणते, ती कसलं दाखवते गुप्तधन? आणि जोशामध्ये रिया पण म्हणते, हा. आणि सगळेजण रियाच्या तोंडाकडे पाहतात. सत्यजित म्हणतो, काय? आणि निरूपा म्हणते, दागिने. आणि त्यावर सत्यजितचे बाबा म्हणतात, निरूपा, तुझ्या घरनं दागिने घेऊन आली आहेस, त्या दागिन्याबद्दल बोलतेस तू? त्यावर निरूपा म्हणते, निरूपा म्हणते, गप राहा ना तुम्ही, ऐकेल ती. आणि बाबा म्हणतात, काय ग रिया, तुला निरूपाने दागिने घ्यायला सांगितले होते? रिया म्हणते, मी आणि मॉमने आणलेत दागिने. आणि त्यावर सत्यजित म्हणतो, आता हे दागिन्यांचं काय आहे? एक नंबर काम केले बघा तुम्ही. आता काय आहे ना ते पण सांगून टाका, बोला. आणि सत्या देविकाला पण विचारतो, काय गं लाली पावडर, तू पण आणलेस का दागिने? आणि त्यावरती म्हणते, नाही मी नाही. आणि निरूपा म्हणते, जर आम्ही ते दागिने त्या छायाला दिले नाहीत ना तर ती आमचा पिछा सोडणार नाही. रवी रियाला म्हणतो, तू ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवलास आणि म्हणून ते दागिने इकडे आणलेस? रवी रियाला विचारतो, ही मूर्खपणाची आयडिया तुला दिली तरी कोणी? हे ऐकून निरूपा तिला इशारा करत असते, बोलू नको. रिया म्हणते, अरे मी नव्हते आणणार, मॉमनं सांगितलं मला आणायला, म्हणून मी आणले. आणि घाबरत निरूपा म्हणते, मला देविका म्हणाली घेऊन चला म्हणून. आणि सत्यजित देविकाच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि म्हणतो, हा म्हणजे पाणी इतकं मुरतंय तर. मीरा म्हणते, देविका का पण? आता मात्र मीराच्या विचारण्याने पंकज आणि देविकाच्या चेहऱ्याचा रंग उडतो. आणि निरूपाला आठवतं, पिकनिकच्या अगोदर देविका त्याच्या रूममध्ये आलेली असते आणि आईला म्हणते, आपण पिकनिकला जाणार आहोत ना, आणि आजी एकटाच घरीत राहणार आहेत, म्हणजे दागिन्यांमध्ये काही गडबड व्हायला नको. आणि तिथे रिया पण असते. देविका म्हणते, त्यातले 1-2 दागिने उचलून म्हातारीने मीराला दिले तर मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही. निरूपा मनातल्या मनात म्हणते, अरे देवा, हे तर लक्षातच आलं नाही माझ्या. आणि त्यावर रिया म्हणते, देविका काय बोलतेस? त्यावर देविका म्हणते, अगं माझ्या सहज मनात आलं म्हणून म्हटलं. आणि निरूपा म्हणते रियाला, तू पण सगळे दागिने घ्या आपल्या बरोबर. हे ऐकून रियाला धक्का बसतो आणि म्हणते, व्हॉट, एवढे दागिने कशाला घ्यायचे सोबत ना? 50 तोळे, जवळपास 70 ते 80 लाखाचे दागिने आहेत. रिया पुढे म्हणते, नाही आपण नको न्यायला, आपण इथेच ठेवूयात. आणि हे ऐकून देविकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ती म्हणते, काय 70-80 लाख? त्यावर निरूपा म्हणते, अगं आपल्या डोळ्याच्या समोर राहिले, आपल्या बरोबर राहिले तर सेफच राहणार ना. आणि त्यावर देविका म्हणते, हा मग काय तर? निरूपा रियाला म्हणते, ते काय नाही, तुझ्या बॅगमध्ये जर जागा नसेल ना तर माझ्या बॅगमध्ये ठेव, माझ्या बॅगमध्ये भरपूर जागा आहे. रिया म्हणते, मी एक काम करते, माझ्याकडे एक मिनी लॉकर आहे, मी त्यात ठेवते आणि मग बॅगमध्ये ठेवते, चालेल? आणि त्यावर निरूपा म्हणते, हा. आणि हिचा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून ही मनातल्या मनात खुश होऊन म्हणते, लागला मासा गळाला. आणि इकडे हॉटेलवर सगळ्यांचा म्हणजे गैरसमज झाला असं ती दाखवून देते आणि म्हणते,
आजी एकट्याच राहणार होत्या ना, आणि जर घरामध्ये चोर घुसले तर मग आपण काय करणार आहोत? आपण पण नाही येत ना तिथं, आणि ती आजी एकटीच आहे. देविका तिची बाजू सावरत म्हणते, असं मला आईला म्हणायचं होतं, पण आईचा गैरसमज झाला आणि दागिने त्या घेऊन आले. सत्यजित म्हणतो, असं कसं ग? आजी तिकडे घरी आहे म्हणून आपण बिंदास इकडे फिरायला आलोय. आपल्याला घरची काय बी फिकीर नाही. आपलं गावाकडचं एवढं मोठं घर ती एकटी सांभाळती, आणि ते बोलणं निरूपाला पडतं आणि ती मान हलवते. त्यावर रवी म्हणतो, एवढीच जर भीती वाटत होती ना तर मग आम्हाला कोणाला तरी सांगायचं ना, आपण काहीतरी केलं असतं. इकडं कोण दागिने आणतं? आणि त्यावर लगेचच पंकज म्हणतो, मरू दे ते सगळं. मी काय म्हणतो, भूत खूप डेंजर असतात, आणि त्यातल्या त्यात ना ही छाया तर खूपच डेंजर आहे. जेव्हा ती आपल्या गाडीमध्ये येऊन बसली होती ना, तेव्हाच तिला त्या दागिन्यांचा वास आला असणार. आता ती छाया काय दागिने घेतल्याशिवाय गप्प बसत नाही, आणि हे सगळं त्या सत्या आणि मीरामुळे झाले. त्यांनी हिला गाडीत घेतलं. पंकज म्हणतो, आता तिच्या आत्म्याला दागिन्यांची ओढ लागली, ओढ. आणि त्यावर सत्यजीतचे बाबा म्हणतात, ए आत्म्याला आत्मा? काही काय बोलतोयस पंकज? पंकज म्हणतो, आपण तिला दागिने देऊन टाकू, म्हणजे आपण फ्री फ्री फ्री. त्यावर सत्या म्हणतो, ए फ्री तू असशील, आम्ही नाही. मी माझ्या आईचे आणि छोट्या बहिणीचे स्त्रीधन कोणालाही देऊ देणार नाही. निरुपा म्हणते, अरे स्त्रीच राहिली नाही तर त्या धनाचा उपयोग काय? त्यावर पंकज म्हणतो, आता कसं? निरुपा डोक्याला हात लावते आणि म्हणते, नाही नाही, मी आता कोणाचं काहीच ऐकणार नाही. मी ते दागिने देऊन टाकणार, कारण त्या छाया पुढे ह्या सत्याची सत्यागिरी काय बी चालणार नाही. गप्प राहतो, असं ती सत्याला म्हणते आणि गप्प करते. पंकज खुश होत म्हणतो, देऊन टाकूया देऊन टाकूया देऊन टाकूया. आणि तितक्याच खुशीने ही देविका मान हलवते. सत्या म्हणतो, अगं निरुपा ऐक माझं. त्यावर निरुपा म्हणते, मी कुणाचं काय बी ऐकणार नाही. देऊन टाकायचे म्हणजे देऊन टाकायचे. निरुपा आता परत सत्याला परक म्हणून असं म्हणते, आता हे दागिने आमचे आहेत की नाही, माझे आणि रियाचे, मग आमचं आम्हाला ठरू दे ना काय करायचे ते. त्यावर मीरा म्हणते, पण सासूबाई हे तुमच्या संग आहेत की एकदम सावलीसारखे. निरुपा म्हणते, त्याची काही बी गरज नाही. मी रवी आणि रियाला घेऊन जाते माझ्यासोबत. आणि सत्य त्याच्या पप्पाला म्हणतो, ए बाप, अरे तू तर सांग की हिला. आणि त्यावर त्याचे पप्पा म्हणतात, अरे मी तरी काय सांगणार आहे, माझं ऐकणार आहे ती. तिचं तिला बघू दे, उगा नको माझ्या डोक्याला ताप. त्यावर निरुपा म्हणते, ओ तुम्ही गप्प राहा. निरुपा त्या सगळ्यांना घेऊन सत्याच्या रूममधून निघून जाते. आणि मीरा सत्याला म्हणते, अहो मला काय वाटतंय, काहीतरी गडबड आहे. भूतं कुठं सोनं घालतात होय? त्यावर सत्या म्हणतो, आता सत्यागिरी करूनच समजावं लागेल की ते दागिने कशाला पाहिजेत ते, आणि भूताला समजेल की सत्यागिरी काय असते ते. आणि त्या छायानं सांगितलेला टाईम झालेला असतो. रिया आणि निरुपाच्या हातामध्ये आपापल्या हातामध्ये सोन्याचे बॉक्स असतात, आणि त्या एकदा मागे वळून पाहतात. रवी आणि त्याचे पप्पा झोपलेले दिसतात. त्या दोघी जणी तिथून बाहेर पडतात, घाबरत घाबरत पुढे जात असतात. आणि त्या दोघीवर पंकज आणि देविकाची नजर असते. ते दोघं जण दरवाज्यातून वाकून चोरून लपून पाहत असतात. पंकज एकदा मोबाईलच्या स्क्रीनवर पाहतो आणि म्हणतो, आत्ता खरा खेळ रंगणार. आणि शेवटी जिथं त्या छायाने त्यांना बोलवलेलं असतं तिथं त्या दोघी पोहोचलेले असतात. निरुपा म्हणते, इथंच यायला सांगितलं होतं ना. निरुपाला छायाला हाका मारते, म्हणते, छाया, छाया वहिनी, छाया ताई, छाया, छायाजी. आणि रियाच्या पायाला काहीतरी लागतं आणि रिया जोरात चिरकते. निरुपा म्हणते, काही नाही काही नाही. निरुपा परत विचारते, छायाजी चालेल का? छायाजी, छायाजी. इथं कोणी दिसतच नाही, काही आवाजच येत नाहीये. आणि रियाला म्हणते, त्यांचा विचार बदलला काय की, चल आपण जाऊ. तसं म्हणताच पुढे एक पांढऱ्या साडीमध्ये बाई दिसते, लाल केस आणि पाठमोरी उभी असते. बहुतेक ती देविकाच असते. आणि त्या दोघी तिला पाहून खूप चिरकतात, जोरात चिरकतात. मैत्रिणींनो, आजचा भाग इथंच संपलेला आहे. आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं दिसणार आहे की ते दागिने घेऊन ती छाया म्हणते, आता इथे कोणीही थांबू नका. इथून ताबडतोब निघा. 4-5 जणी तिथं पांढऱ्या साडीमध्ये उभे असतात आणि प्रत्येकीच्या हातामध्ये मेणबत्ती असतात. आणि पंकज म्हणतो, दरवाजा कशाला बंद केला? देविका म्हणते, मी नाही केला. आणि पंकज परत म्हणतो, ही मेणबत्ती कशाला पेटवायला सांगितलीस? आणि सत्या पण भूताचं रूप धारण करतो आणि म्हणतो, मी एवढा मोठा भूत इथे असताना दुसऱ्या भूताची इथं यायची हिंमतच कशी झाली? निरुपा रियाला म्हणते, हे भूत का घाबरतायत ह्या भूताला? आणि सत्या ओरखाडे ओढून उभा असतो तोंडावर वगैरे, आणि सत्या जोरात हसत असतो. मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्कीच सांगा. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.